विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मधले पूर्ण पॉइंट्स आपले झालेले आहेत. आता या एक्झरसाइज मध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स आहेत, काही न्यूमेरिकल क्वेश्चन्स आहेत, ते पण बघू. तर यामध्ये पेज नंबर 14 बघा. क्वेश्चन 1 हा सिंपल आहे. क्वेश्चन 2 मध्ये त्याच्यामध्ये ए आहे डिफरन्स बिटवीन मास अँड वेट, बी आहे फ्री फॉल डेफिनेशन्स आहे, हे तुम्हाला नोट्स मध्ये दिलेले आहे. केपलर्स लॉज आहे, ठीक आहे, हे सगळे पॉइंट झालेले. आता यामध्ये क्वेश्चन 2 मध्ये डी जो आहे तो थोडासा न्यूमेरिकली आहे. लक्ष द्या काय म्हटले बा. अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स विथ इनिशियल वेलोसिटी u reaches at height h. की एक स्टोन आपण वर फेकलेला आहे, सुरुवातीला वेलोसिटी u आहे, फायनल वेलोसिटी v आहे, आणि h या उंचापर्यंत गेलेला आहे, हाईट पर्यंत गेलेला आहे बिफोर कमिंग डाऊन, आणि नंतर तो पुन्हा खाली आलेला आहे. शो दॅट द टाइम टेकन टू गो अप इज सेम ॲज द टाइम टेकन टू कम डाऊन. तर आपल्याला काय दाखवायचं आहे की ती वस्तू जेवढी आपण खालून वरी फेकली, खालून वरी फेकायला जात असताना जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ वरून खाली यायला लागतो, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. एक्झाम्पल बघा, लक्ष. तर यामध्ये समजा स्टोन आपण ए पासून बी कडे फेकला, ए पासून किती हाईट पर्यंत, बी या हाईट पर्यंत, समजा h हाईट. ए पासून बी पर्यंत अपवर्ड दिशेने फेकायला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ कशाला लागेल, बी पासून ए पर्यंत यायला, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. समजा ए पासून बी पर्यंत किंवा बी पासून ए पर्यंत दोन्ही हाईट तर सेम आहे, त्याला आपण h कडे देतो. दोन्ही हाईट सेम आहे. ए पासून बी पर्यंत जायला स्टोनला समजा टाइम t1 लागला. किती लागला टाइम, t1. बी पासून ए कडे यायला समजा टाइम लागला t2. तर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, t1 t2 सिद्ध करायचं आहे. त्या स्टोनला खालून वरी फेकायला जेवढा वेळ लागेल तेवढाच वरून खाली यायला लागतो, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर यामध्ये न्यूटनचे आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशनचा इथे यूज करावा लागतो. तर न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन सगळ्यांना माहित आहे, v = u + a. v = u + a. या इक्वेशनला आपण यापासून कन्वर्जन करून वेगवेगळे इक्वेशन बनवायचे. तर v = u + a. u बरोबर काय होईल सांगा, हा प्लस a तिकडे न्या b सोबत v - a, आणि u बरोबर काय मिळेल आपल्याला, v - 80 मिळेल, ही u ची व्हॅल्यू मिळेल. पुढे न्यूटनचं सेकंड इक्वेशन आपल्याला माहित आहे, s = ut + ½ at². तर या न्यूटनच्या सेकंड इक्वेशन मध्ये u ची व्हॅल्यू ही ठेवायची आहे. ही जी मिळालेली आपल्याला u = v - 80 इथे ठेवायचं आहे. काय होईल, सबस्टिट्यूट करा. s = u च्या जागी ठेवा v - 80 * t + ½ at². तर आपल्या यामध्ये जे मेन इक्वेशन आहे त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटले. त्यामध्ये u ची व्हॅल्यू ठेवली. आता ब्रॅकेट सॉल्व करा, t ने मल्टिप्लाय करा v ला, dt होईल -80 * t 80² होईल + ½ at². पुढे काय होईल, -80² + ½ at², -80 म्हणजे 180² आहे, -1 आणि इथं +½ आहे. सबट्रॅक्शन होईल, 1 मधून ½ सबट्रॅक्ट होईल, साइन मायनस आहे, -½ at² आहे, -180² + ½ at², हा सबट्रॅक्ट होईल आणि -½ at² आहे. इक्वेशन काय मिळालं, s = vt - ½ at². हे पण इक्वेशन मिळालं असेल. तर ह्याच इक्वेशनला आपण याच्यात कन्वर्ट केलेला आहे. या दोघांमध्ये फरक काय, या इक्वेशन मध्ये u चा समावेश आहे, इनिशियल वेलोसिटीचा, आणि या इक्वेशन मध्ये v चा समावेश आहे, फायनल वेलोसिटीचा. त्यासाठी आपल्या ज्या दोन मोशन आहेत, एक अपवर्ड आणि डाऊनवर्ड, त्यासाठी हे दोन इक्वेशन लागतात. म्हणून याला इक्वेशन 1, याला इक्वेशन 2. आता पहिल्यांदा आपण गृहीत धरूया अपवर्ड मोशन, की स्टोन हा खालून वरी चाललाय. खालून वरी म्हणजे कुठून कुठं, ए पासून बी कडे चाललाय, ए पासून बी कडे चाललाय. तर हाईट किती आहे h, टाइम किती लागला आहे t1. मग आपण लिहूया. तर ती वस्तू s म्हणजे काय, डिस्टन्स किती कंप्लीट करेल, डिस्टन्स हाईट एवढं h एवढं डिस्टन्स कंप्लीट करेल.
त्यानंतर टाइम किती लागला a पासून b पर्यंत, समजा t1 लागला. किती लागला? t1. ऍक्सेलरेशन काय करणार, जेव्हा वस्तू आपण खालून वर फेकतो तेव्हा ऍक्सेलरेशन निगेटिव्ह यायचं. a ला -g घेतो आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर जेव्हा वस्तू खालून वर फेकतो, वरी गेल्यानंतर ती रेस्ट होते, म्हणून फायनल वेलोसिटी 0 घ्यायची. v इक्वल टू काय? 0. इनिशियल वेलोसिटी u ला यूज ठेवा. तर हे इक्वेशन 2 चा वापर करा आता जे आपण काढलेलं आहे, कारण याच्यामध्ये फायनल वेलोसिटी 0. इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 2 यामध्ये सगळ्या व्हॅल्यू ठेवा. या सेकंड मध्ये ठेवल्यानंतर काय होईल? s बरोबर h ठेवा. h v 0 आहे, 0 into t काय होईल? 0च होईल. मायनस हाफ a च्या जागी ठेवलं -g, टाइम काय ठेवला? t1 स्क्वेअर. ठीक आहे, काय होईल मग? 0 राहिला हातात, मायनस इंटू मायनस प्लस झालं, हाफ g t1 स्क्वेअर, हाफ g t1 स्क्वेअर. h इक्वल टू आपल्याला काय मिळालं? हाफ g t1 स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 3. जसं आता आपण अपवर्ड मोशन घेतली होती, आता तीच डाउनवर्ड मोशन घेऊ. डाउनवर्ड मोशन कुठून? b पासून a पर्यंत. फॉर डाउनवर्ड मोशन फ्रॉम b टू a, वरून खाली येत आहे स्टोन, येत असताना समजा त्याला टाइम किती घेतला आपण? t2. काय टाइम घेतलेला आहे? t2. जेव्हा वस्तू वरून खाली पडते तेव्हा सुरुवातीला रेस्ट असते, म्हणून इनिशियल वेलोसिटी 0 घ्या. डिस्टन्स किती आहे? हाईट h एवढंच आहे. आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह घ्यायचं. वस्तू वरून खाली येत असताना ऍक्सेलरेशन ड्यू टू पॉझिटिव्ह घ्यायचं. फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याला इथं इक्वेशन 1 चा यूज आहे. अपवर्ड मध्ये सेकंड वापरले तर 1 चा यूज करा. 1 इक्वेशन काय म्हणते? ut प्लस हाफ at स्क्वेअर. ठीक आहे, तर याच्यात त्या सगळ्या व्हॅल्यू याच्यात ठेवून टाका. s बरोबर काय होईल? s बरोबर होईल h इक्वल टू u 0 ठेवा, 0 into t 0 राहील, प्लस हाफ a च्या जागी काय ठेवा? g ठेवा. टाइम काय ठेवणार? t2 स्क्वेअर ठेवा, t च्या जागी t. तर कॅल्क्युलेशन करा, h इक्वल टू हाफ g t2 स्क्वेअर मिळालं. याला इक्वेशन नंबर 4 म्हणा. तर हे सुद्धा आपण हाईट काढली, हे पण हाईट काढली. तर स्टोन हा खालून वर फेका किंवा वरून खाली फेकला तरी दोन्ही वेळेस हाईट कशी आहे? सेम. म्हणून इक्वेशन 3 आणि 4, इक्वेशन 3 आणि 4 जर पाहिलं तर दोघांमध्ये आपण हाईट काढली. h लेफ्ट हँड साइड इक्वल आहे, म्हणजे राइट हँड साइड इक्वल होईल. हाफ g t1 स्क्वेअर इक्वल टू काय? हाफ g t2 स्क्वेअर. यामध्ये हाफ g कॅन्सल झालं. t1 स्क्वेअर इक्वल टू काय मिळालं? t2 स्क्वेअर. स्क्वेअर इक्वल आहे, दोघांचा स्क्वेअर रूट काढा. t1 इक्वल टू t2 काय मिळालं आपल्याला? t1 इक्वल टू t2. t1 म्हणजे वरी जाण्यास लागलेला वेळ स्टोनला, t2 म्हणजे खाली जाण्यास लागलेला वेळ. हे दोन्ही काय निघालं? इक्वल. म्हणून लक्षात घ्या, कुठलीही वस्तू आपण खालून वरी फेकल्यानंतर वरी जायला जेवढा वेळ लागते तेवढाच वेळ वरून खाली यायला लागत असतो. हे आपल्याला सिद्ध करता येते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 2 मध्ये ई बघा. नेक्स्ट, if the value of g suddenly becomes twice its value, it will become 2 times more difficult to pull a heavy object along the floor. Why? पहा, समजा एखादी बॅग असेल, ती आपल्याला ओढायची आहे, घसरत न्यायची आहे. तर समजा त्या ठिकाणी स्मॉल g ची व्हॅल्यू दुप्पट केली तर आपल्याला त्या वस्तूला ओढायला फोर्स किती लागेल? दुप्पट लागेल. हे सिद्ध करायचं. का लागेल? पहा लक्ष. क्वेश्चन ई. यामध्ये बघा, जर g ची व्हॅल्यू डबल झाली
तर त्या वस्तूला जमिनीवर ओढायला आपल्याला किती फोर्स लावावा लागत आहे? दुप्पट अवघड आहे. तर पहिल्यांदा स्मॉल जी तुम्हाला माहिती, स्मॉल जी इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ स्मॉल जी? सांगा. gm अपॉन r स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे? gm अपॉन r स्क्वेअर. तर स्मॉल जी हा कशावर अवलंबून आहे? कॅपिटल जी युनिव्हर्सल कॉन्स्टंट, त्यानंतर m म्हणजे मास ऑफ अर्थ आणि रेडियस. ठीक आहे. आता हा जरी फॉर्म्युला असला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जेव्हा आपण वस्तू उचलतो, ओढतो, तेव्हा आपण किती फोर्स लावतो? इक्वल टू इट्स वेट. किती फोर्स लावत असतो? त्याच्या वजनावर. वेटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, W इक्वल टू m इंटू g. हा मेन फॉर्म्युला. W इक्वल टू m इंटू g. त्या वस्तूचं वेट कशावर अवलंबून आहे? मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मास तर फिक्स असते त्या वस्तूचं, त्यामुळे वेट हे आता त्या एक्सेलरेशनवर अवलंबून आहे. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी वर अवलंबून आहे. तर यामध्ये वस्तू आपण उचलत असताना किती फोर्स लावावा लागतो? इक्वल टू इट्स वेट, त्याच्या वजनावर. जर आता आपण यामध्ये जर पाहिलं इक्वेशन मध्ये, वेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वेट हे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीशी कसं आहे? डायरेक्टली. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढवला, वेटही वाढेल. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी केला, वेटही कमी होईल. तर इथं आपल्या या क्वेश्चन मध्ये काय आहे की जी ची व्हॅल्यू दुप्पट करा. जी ची व्हॅल्यू दुप्पट झाली तर इनडायरेक्टली वेट सुद्धा काय होईल? दुप्पट होईल. वजन दुप्पट झालं तर आपल्याला पूर्वीपेक्षा काय होईल? ती वस्तू उचलायला डिफिकल्ट जाईल, 2 पटीने डिफिकल्ट. बिकॉज weight is directly proportional to acceleration due to gravity. If we increases the acceleration due to gravity twice, then the weight of that object also increases twice. असं आपल्याला सांगतात. त्यानंतर क्वेश्चन थर्ड बघा. क्वेश्चन थर्ड काय म्हणतात? एक्सप्लेन why the value of g is 0 at the center of the earth. Acceleration due to gravity ही जी आहे पृथ्वीवर सगळीकडे समान नाही. जागा बदलली की तिची व्हॅल्यू बदलते. बिकॉज द अर्थ इज नॉट टोटली स्फेरिकल, पूर्णपणे स्फेरिकल नाही. ते तर झालंच, पण जेव्हा आपण पृथ्वीच्या मध्ये जाऊ, सेंटरकडे जाऊ, तेव्हा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होणार. तर त्यासाठी आपल्याला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला बघायचा एक दिलेला आहे. यामध्ये एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशावर अवलंबून आहे ते पहा. gm अपॉन r स्क्वेअर. कॅपिटल G इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, हे ठरलेलं आहे. कॅपिटल M म्हणजे काय? मास ऑफ अर्थ, आणि रेडियस म्हणजे r म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ. आता यामध्ये समजा की आपण अर्थ घेतली, अर्थचा हा सेंटर घेतला, ठीक आहे. तर आपण जर या सरफेस पासून जर मध्ये जात आहे, मध्ये जात असताना काय काय परिणाम होईल? एक म्हणजे रेडियस कमी होईल, आणि यामध्ये बघा स्मॉल जी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल M अँड इनव्हर्सली टू रेडियस स्क्वेअर. स्मॉल जी जो आहे तो डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर. म्हणजे रेडियस कमी झाली की एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार? वाढणार. आणि रेडियस वाढली की एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते? कमी होते. पण इथं आणखी एक इफेक्ट आहे मासचा. जर मास कमी झालं, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होणार, बिकॉज इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. आणि मास वाढलं तर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढणार. आता या ठिकाणी जेव्हा आपण सेंटरकडे जाऊ, सेंटरकडे जात असताना जी रेडियस आहे, रेडियस जरी कमी कमी होत असली तर आपल्याला काय वाटायला पाहिजे? रेडियस कमी होत आहे, एक्सेलरेशन ड्यू टू वाढायला पाहिजे. पण इथे दोन फॅक्टर आहेत. मास काय होतं? समजा आपण या ठिकाणी आलो, वरून काय या ठिकाणी आलो, तर आपल्याला पृथ्वीचं मास एवढंच गृहीत धरावं लागेल. हा भाग गृहीत धरावा लागतो, हा भाग गृहीत धरता येत नाही.
एवढा भाग. मग पूर्वीपेक्षा मास काय झालं, कमी झालं. मास कमी झाला तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा काय होईल, कमी होईल. त्यानंतर पुढे आणि जसं जसं येऊ आपण या ठिकाणी सेंटरच्या ठिकाणी रेडियस 0 होईल. रेडियस 0 होईल लक्षात. आणि मासही काय होईल तर एकदम कमी होईल, 0 होईल. या दोन गोष्टीमुळे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा काय होईल, 0. सेंटरला आल्यानंतर रेडियस काय होणार, 0 होणार आणि मासही एकदम कमी होणार. या दोन गोष्टीमुळे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कम्स 0.